तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूर एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय। त्यांना तोडीसतोड उत्तर देण्याची गरज आहे असे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त नौदल अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी यांनी म्हटलंय। माझ्यासोबत आता लीडिंग रेडिओ ऑपरेटर निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत तुम्ही ऑपरेशन त्रिशूळ मध्ये सहभाग घेतला होता, आता ऑपरेशन सिंदूर पार पडले, एकूणच त्यावेळची परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय होते? जर आता भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं तर त्याचे परिणाम काय होतील आणि आता युद्ध करणं शक्य आहे का? वास्तविक हा जो 22 एप्रिलला आपल्यावरती जो अतिरेक्याने हल्ला केलेला आहे हा अत्यंत निषेधार्ह आणि एक दगाबाज आपला एक शेजारी म्हणून पाकिस्तान याची या ठिकाणी मी हे करू शकतो। कारण आजपर्यंत पाकिस्तानच्या बरोबर आपल्या 4-5 लढाया झालेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानला आपण काही गोष्टीत सवलती दिल्यात, एक शेजारी म्हणून माफ केलेलं आहे, परंतु ते त्या लायकीचे नाही आहेत। 47 पासून हे सगळं पाकिस्तान बरोबर आपले युद्ध चालू आहेत आणि आत्ताचा जो परवाचा जो अतिरेकी हल्ला झाला आहे काही कारण नसताना झालेला आहे। ही पाकिस्तानने काढलेली कुरापत आहे आणि 71 साली सुद्धा हीच झालेलं आहे, त्याचीच पुनरावृत्ती आता झालेली आहे 22 एप्रिलला। तर आपल्याला ह्याचा विचार करताना आपला जर शेजारी असा कृतघ्न दगाबाज जर असेल तर त्या पद्धतीनेच हँडल केलं पाहिजे। आत्तापर्यंत आपण डिफेन्सिव्ह होतो, प्रत्येक वेळी आपण डिफेन्सिव्ह राहिलो। डिफेन्सिव्ह राहून उपयोग नाही आहे, कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की एकदा तो जखमी झालेला साप असो किंवा एखादं जनावर असो, हिंस्र जनावर, त्याला तुम्ही त्याची पूर्ण ह्याची ही केली पाहिजे। त्यावेळेस त्यांनी शरणगर्ती पत्करली होती, आता तशी परिस्थिती आहे का? होऊ शकतं, कारण आत्ताच आपलं जे नेतृत्व आहे भारताचं एक खंबीर नेतृत्व आहे, एक प्रशासन आहे किंवा जे आत्ता राजकीय जे हे आहेत व्यक्तिमत्व फार अगदी सुदृढ मानसिकतेचे आणि देशाला डिव्होटेड आहेत, त्या देशाला समाजाला आणि त्यांच्या समाजाचं हित पाहणारी आहेत। त्यामुळे हे नक्कीच ह्यावेळेस अशी काहीतरी ॲक्शन घेतील आणि त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे। सुरेश कसबे, NDTV मराठी, पुणे। आपण बघतोय की कशा पद्धतीने शेजारी राष्ट्र म्हणून दगाबाज राहिलेला आहे पाकिस्तान, याचं वर्णन केलेलं आहे। भारत पाक युद्धामध्ये सहभागी असणारे हे माजी अधिकारी आहेत आणि त्यांनी आता पाकला जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे, तोडीसतोड उत्तर देणं गरजेचं आहे असं म्हटलंय।